प्रभाग क्रमांक 17 मध्ये आपण आलेलो आहोत. पब्लिक रिव्ह्यू या ठिकाणी गुलाब कॉलनी हा पूर्वीचा जो भाग आहे तर तो आता एकदम छान पद्धतीने डेव्हलप झालेला आपल्याला दिसतोय. पण त्या मानाने घर डेव्हलप होऊन उपयोग नाहीये. तर रस्ते आणि आजूबाजूचा हा जो बाकीचा परिसर आहे तर तो तसाच राहिलेला आहे. आपण इथं काही प्रभागातले जुने लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक, यांना आपण विचारूया की मागचे जे सत्ताधारी होते नगरसेवक तर त्यांच्या कामापासून ते खुश आहेत का? मामा आपण काय सांगाल? आता मी काय सांगणार, विनोद सांगते की नाही तसं खुश आहे. आणि नवीन आता चान्स द्यावा आमची विनंती आहे. आता नवीन म्हटलं तर काही नवीन चेहरे आपल्याला समोर दिसत आहेत. दिसतंय तर आहेत की, नवीन हा, चेहरे आहेत की. त्यातल्या एक तुम्ही एखादा उमेदवार सुचवा की तुम्हाला कोणता उमेदवार या प्रभागातून पाहिजे. महिलांमधून. मला शिंदे मॅडम चांगले आहेत. हा, अमित शिंदे त्यांचं म्हणजे नवरा आहे त्यांचा, चांगला व्यवस्थित सगळं काम करतोय सगळ्यांचं. हम्म, आणि त्यांनी सुद्धा स्वतः म्हणजे भागामध्ये डेव्हलप करायला येतात, बघायला येतात सगळं स्वच्छ हम्म. करून. एखादं काम सांगा डेव्हलप केलेलं. आता आमच्या धनगर गल्लीमध्ये डांबरीकरण केलंच आता सध्याला. बर बर. परत गणपतीला कमीत कमी 7 दिवस त्यांनी प्रसाद वाटलेला आहे. हा हा हा. म्हणजे अशी दररोजची कामं त्यांची आहेत. लोकांना एक एक टाइमाला गरजूला फ्री पाणी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. बरोबर. अशी म्हणजे त्यांनी समाजात चांगलं चांगलं काम त्यांनी करायला आहेत. आणि त्यांच्यासाठी हा भागात मतदान बी त्यांना चांगलं होण्यास येईल. त्यांच्याकडून आपल्याला आणखी विकास काम कोणतं अपेक्षित आहे ते निवडून तुम्ही द्यालच, यात काही शंकाच नाहीये उभारल्यानंतर. तर आपल्याला काय काम त्यांच्याकडून अपेक्षित आहे? तर काय राहिलेली कामं थोडीफार इकडे काय भागात ड्रेनेज व्यवस्था नाहीये. भाजी मंडई तर आहेच आता सध्या चालू, ही चालू ती करायची आहे आता ती. आणि एवढंच की कुठं एखादं मंदिर बांधावं छानसं इथं. ओपन पेस मोकळाच आहे. बरोबर. हीच इच्छा, बाकीच काय नाही. आपण आता या ठिकाणी बघतोय हा ओपन स्पेस आहे. ओपन स्पेस आहे तो महानगरपालिकेचा आहे की कोणाचा वहिवाटीचा? महानगरपालिकेचा हा जो ओपन स्पेस आपल्याला दिसतोय तर हा गेली कित्येक वर्षे प्रलंबित पडलेला आहे. या ठिकाणी कुठलाही विकास झालेला आपण पाहतोय की काहीही विकास नाहीये. याला साधा कंपाऊंड सुद्धा नाहीये. हा, मागच्या नगरसेवकांनी कंपाऊंड करून देतो असं इथल्या लोकांना आश्वासन दिलं होतं. परंतु इतक्या वर्षांमध्ये ते काही पूर्ण झालेलं नाहीये. परंतु लोकांना, इथल्या नागरिकांना आता अशी अपेक्षा आहे की ज्येष्ठ लोकांना बसण्यासाठी म्हणा, महिलांना एक विरंगुळा थोडा वेळ, संध्याकाळचा वेळ टाइमपास करण्यासाठी, त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळायचं साहित्य मिळावं. तर यासाठी या ओपन पीसची महानगरपालिकेकडून हे व्हावी, म्हणजे काय बरं, पूर्ण डेव्हलप व्हावं आणि ते नगरसेवकांच्या माध्यमातून आता येणाऱ्या डेव्हलप व्हावं असं या लोकांची, नागरिकांची इथं इच्छा आहे. नमस्ते ताई, आपण ह्याच भागात गेली कित्येक वर्ष राहताय, बरोबर आहे? तर या भागातला विकास आम्हाला पण दिसत नाहीये पुरेसा झालेला. घरं मात्र चांगली डेव्हलप झाली आहेत पण बाकी विकास नाहीये. तर आपण त्या संदर्भात काय सांगाल? काय हे भरपूर वर्ष झालं इथं. कसं जे ते उभं राहते तेवढंच येते, 5 वर्ष येऊन जातात तेवढं सांगतात आणि परत कोण येत नाही इकडे बघायला. म्हणून आता किती दिवस झाले असंच पडले. म्हणून ते सांगितलं आम्ही प्रार्थनाताईनं की आमचं एवढं करून द्या मग मुलांसाठी आता पार्क तुम्हाला देतील. कोण उमेदवार अपेक्षित आहे? तुमच्याकडून एखादा महिला आहे, आपण महिलांची प्रश्न हे महिलाच मांडणार. तर आपल्याला कोणता उमेदवार अपेक्षित आहे महिलांकडून? प्रार्थनाताई आता ह्या वर्षी उभे राहिलेत ना, त्यांनी आम्हाला ही सुधारणा करून द्यावी. हा, आणि अशी त्यांनी आमची आतापर्यंत त्यांच्याकडे आपल्यासाठी काय काम केलंय? केले भरपूर केले आमच्यासाठी, थोडं का होईना केलेलं आहे. म्हणजे आपलं मत आहे की जे प्रस्थापित होते तर ते नगरसेवक किंवा त्या नगरसेविकांच्याकडनं काही झालेलं नाहीये. पण त्या म्हणजे कुठल्याही नेता नसताना सुद्धा आणि कुठलंही पद नसताना त्यांनी आपल्यासाठी काम केलेलं आहे. आपण काय सांगाल? प्रार्थनाताईंनी खूप छान काम केलेलं आहे. ट्रिपला वगैरे नेले तेव्हा पण सोय छान केली आहे लोकांची. आणि हे ओपन पीस, गटरी, रस्ते तेवढं आम्हाला करून द्यावे आणि करतील हे मला अपेक्षा आहे प्रार्थनाताई. म्हणजे प्रार्थनाताई उभारल्या हा. तर नक्कीच तुमचं जनमत त्यांच्या पाठीमागे असणार आहे. आहे 100% आहे. आणि इथून पुढे अजून महिला म्हणून एक आपण आपली काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे? कारण त्या देखील महिला आहेत, आपण देखील आम्हाला एक महिलाच आहोत. घरगुती काम तिने द्यावं बायकांना, घरगुती बसून, किंवा बायका बाहेर जाऊ शकत नाहीत कामाला, ते घरगुती काम त्यांनी द्यावं आम्हाला. आपण गुलाब कॉलनी या ठिकाणी आहोत आणि इथल्या महिला